नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादांची रात्री वर्षा निवासस्थानी बैठक। तिन्ही नेत्यांमध्ये महायुतीमधील विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहिणीनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना राबवणार। सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा। मंत्री उदय सामंत यांची माहिती। उद्योगपती गौतम अदानींनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील सिंहगड रोड परिसरासह पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार। अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकरांच्या इंस्टाग्रामवरील पोस्टची चर्चा। माझी हत्या झाली तरी चालेल पण एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही। किणीकरांमुळे पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मांच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। गेल्या 10 वर्षांपासून समाजकारण करत असल्यानं शिंदे पक्षात प्रवेश दिला। स्वीकृत शर्मांची प्रतिक्रिया। जागा वाटपाबाबत काँग्रेसची 4 ऑगस्टला महत्त्वाची बैठक। काँग्रेस महाविकास आघाडीत किती जागा मागणार हे बैठकीत ठरेल। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला बैठक घेणार। पुढील महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं विधानसभेचं जागावाटप होईल। जागावाटपावरून पवार आणि ठाकरेंशी चर्चा सुरू। नाना पटोलेंची माहिती। मराठा ओबीसी समाजांनी एकत्रित बसून आरक्षणावर मार्ग निघायला हवा। राज्यातील वातावरणाचा मणिपूरशी संदर्भ जोडणं चुकीचं। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आमदार पंकजा मुंडेंनी परळीत वैद्यनाथाचं दर्शन घेतलं। देवदर्शनानंतर पंकजा मुंडेंचं यशस्वी निवासस्थानी औक्षण करून स्वागत। सरकार कायद्याच्या पलीकडे जाऊन निर्णय घेऊ शकत नाही। 2 समाज समोरासमोर नाही तर सोबत उभे राहण्यासाठी प्रयत्न। मराठा ओबीसी आरक्षणावर मुंडेंची प्रतिक्रिया। 288 पाडायचे की लढवायचे बैठकीत ठरणार। जरांगेंचा इशारा। तर कृती करेपर्यंत एखाद्याच्या बोलण्यात तथ्य नाही। जरांगेंच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं उत्तर। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि मनोज जरांगेंची भेट। 7 ऑगस्टपासून जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। जरांगेंच्या दौऱ्यामुळे भेटीचं महत्त्व वाढलंय। मनोज जरांगेंच्या तब्येतीच्या चौकशीसाठीच भेट घेतली। चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आल्यावर चर्चा होतेच। जरांगेंच्या भेटीवर राजू शेट्टींचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी घेतली जरांगेंची भेट। अंतरवली सराटीमध्ये मेहबूब शेख आणि जरांगेंमध्ये चर्चा। मातोश्रीसमोर आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलन। लातूरमध्ये बच्चू कडूंनी भाजपच्या अभिमन्यू पवारांना डिवचलं। शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाडलं पाहिजे। आमदार अभिमन्यू पवारांना उद्देशून कडूंची टीका। सोलापुरात माजी आमदार राजन पाटील समर्थकांच्या बैठकीत शिंदे गटाचा गोंधळ। शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षांची राजन पाटलांविरोधात भूमिका। अमरावतीत महानगरपालिकेच्या बैठकीला आमदार रवी राणांची उपस्थिती। शहरातील खड्डे, स्वच्छता आणि अनधिकृत होर्डिंगवरून रवी राणा आक्रमक। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलारांची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेले अण्णासाहेब शेलार विखेंचे समर्थन। नाशिकच्या दिंडोरीमध्ये शरद पवार गटाच्या श्रीराम शेटेकडून सुनील तटकरेंचं स्वागत। अजित पवार गटाच्या दिंडोरीतील आढावा बैठकीत झळकला शेवडेंचा फोटो। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरेंचा राजीनामा। तर नंदुरबार शहरात मोरेंचे चांगलं वर्चस्व असल्यानं त्यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाला धक्का। 3दा समन्स बजावून देखील पूजा खेडकर गैरहजर। वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी पूजा खेडकरांना समन्स। मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचं प्रकरण। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार। विरारच्या अर्नाळ्यातील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई। तर अनधिकृत बेकायदेशीर रिसॉर्टवर पालिकेचा हातोडा। रिसॉर्टमधील हाणामारीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू। मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी उद्या सुनावणी। आमदार नितेश राणे सुनावणीला उपस्थित राहणार। मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार। शर्मिला ठाकरे आज उरणमधील पीडित शिंदे कुटुंबियांची भेट घेणार। काही दिवसांपूर्वी यशस्वी शिंदे या मुलीची निर्घृण हत्या।
यशस्वी शिंदेच्या हत्येच्या काही मिनिटं आधीचा सीसीटीव्ही समोर यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख एकाच रस्त्यावरून जाताना दिसलेत. उरणमधील मृत यशस्वी शिंदेवर अत्याचार झाले नाहीत. यशस्वी शिंदेच्या शवविच्छेदन अहवालात माहिती समोर आरोपीने हत्येच्या उद्देशानंच यशस्वी शिंदेवर वार केल्याची माहिती. एमपीएससीच्या आदेशानुसार आज नाशिकमध्ये 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी होणार. तर 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये दिव्यांग उमेदवारांची मुंबई, ठाणे, अकोला आणि लातूरमध्ये देखील फेरपडताळणी. पुण्यात पूना हॉस्पिटलजवळ मुठा नदीपात्रात काल एक शाळकरी मुलगा वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत देखील मुलगा सापडलेला नाही. नाशिकचे कपालेश्वर मंदिर श्रावण महिन्यामध्ये पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार. भाविकांची गर्दी लक्षात घेता कपालेश्वर मंदिर देवस्थानचं नियोजन. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील भनापूर ते तर्हाडी रस्त्याची एका महिन्यातच चाळण. तर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप. नांदेडमध्ये रस्त्याची दुरावस्था, ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप. अखेर मागे वाहकांच्या मागण्या मान्य झाल्यानं शहरातील सिटी लिंक बस सेवा पूर्वपदावर. नागपूरच्या इंदिरा गांधी प्रशासकीय रुग्णालयातील पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन. पॅरामेडिकलचा विद्यार्थी फैज मोहम्मद याला वेळीच उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप. जळगावात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालत पवार गटाचं आंदोलन. शेततळ्यांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार, कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी. लातूरमध्ये लोदगा येथे शाळेला कुलूप ठोकत शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा ठिय्या. गणिताच्या विषयासाठी तातडीनं शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावामध्ये खासगी वीज कंपनी विरोधात आंदोलन स्थगित. दादा भुसेंच्या आढावा बैठकीचा दाखला देत सुनील गायकवाड आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं आंदोलन मागे. अहमदनगरच्या महावितरण कार्यालयामध्ये ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन. महावितरणच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. अमरावतीत पश्चिम विदर्भातील एसटी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन. 9 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. विविध मागण्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक. वाशिमच्या वनोजामधील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर. संतप्त ग्रामस्थांकडून आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. वर्ध्यामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. डॉक्टर उमेश वावरे आणि मित्र परिवाराच्या वतीनं घरकुल, पेन्शन वाढीच्या प्रश्नांना निवेदन देऊन वाढ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतीच्या कामाला वेग. जिल्ह्यात 1,37,097 मेट्रिक टन खताचा पुरवठा. नंदुरबारमध्ये शबरी वित्तीय महामंडळाच्या वतीनं वाहनांचं वाटप. तर राज्य सरकारकडून नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची विजयकुमार गावितांची माहिती.